कर्जदार कर्जाचा भरणा करण्यास तयार असतानाही OTS योजनेअंतर्गत रक्कम स्वीकारली जात नसल्याचा गंभीर आरोप पीडित संघर्ष समितीने केला आहे। रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत समितीने व्यवस्थापकीय संचालक क्षितिज तायडे यांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली। सभासदांनी वारंवार OTS योजनेनुसार कर्जफेड करण्याची तयारी दर्शवली, मात्र वसुलीऐवजी थेट मालमत्ता जप्तीवर भर दिला जात असल्याचा आरोप करण्यात आला। या मनमानी कारभारामुळे संचालक मंडळ बरखास्त करावे अशी ठाम मागणी संघर्ष समितीने केली आहे। संस्थेचे अस्तित्व टिकावे ही आमची भावना असल्याचे सांगत क्षितिज तायडे यांची 1 जून 2014 रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून केलेली नियुक्ती अनुभव नसताना व नियमबाह्य असल्याचा आरोप करण्यात आला। मनमानी वसुली प्रकरणी अवधूतवाडी व शहर पोलीस ठाण्यात वसुली पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल असल्याची माहिती देण्यात आली। दिल्लीतील संबंधित कार्यालयाने OTS योजना लागू व संचालक मंडळ बरखास्त करण्याबाबत तातडीने कारवाई न केल्यास धरणे आंदोलन छेडण्याचा इशारा संघर्ष समितीचे अध्यक्ष नरेंद्र लांजेवार यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी दिली। दरम्यान व्यवस्थापकीय संचालक क्षितिज तायडे यांनी खुलासा करत सांगितले की त्यांची नियुक्ती नियमाप्रमाणेच झाली असून आरोप 2019 मधील जिल्हा उपनिबंधकाच्या तपासणीवर आधारित आहे। या सर्व बाबींचे स्पष्टीकरण CRCS नवी दिल्ली येथे देण्यात आले असून संस्थेच्या बदनामी प्रकरणी नरेंद्र लांजेवार यांना 50 लाखांची मानहानी नोटीस बजावण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले। महान्यूज 7 करिता यवतमाळवरून अक्रम दिवान यांची रिपोर्ट। This video is sponsored by Shivam Jewelry.